नमस्कार, वेलकम टू मॉम्झी कॉर्नर. आज फायनली 4 ते 5 दिवसानंतर एक ऑर्डर बनवून झाली. ती ऑर्डर द्यायची होती मुंबईला, पण ती होती नॉर्वेची. माझ्या क्लायंटने मागितली होती. त्यांना माझं कलेक्शन फारच आवडलं. त्यांनी हे सगळं मला आज सांगितलं की त्या नॉर्वेला राहतात आणि त्यांनी ही ऑर्डर मुंबईला मागवली. त्याचा फ्रेंड होता, तो त्यांना तिकडे शिफ्ट करणार होता. सो यू कॅन इमॅजिन की माझं इंस्टाग्रामचं अकाउंट आहे ते आता आउट ऑफ इंडियासुद्धा दिसायला लागलं आहे आणि माझे कलेक्शन जे आउट ऑफ इंडियासुद्धा जायला लागलेत. सो एवढं इतकं छान वाटतं आणि इतकं ग्रेटफुल वाटतंय ना की चला आपली मेहनत कुठेतरी कामाला येते, असं थोडं एक आशा तयार झाली आहे आणि हळू का होईना एक ग्रोथ येते आहे. सो आजचा दिवस म्हणजे हे 4 दिवस फारच असे हेक्टिकमध्ये गेले. खूप असं प्रेशराईज व्हायला झालं, कारण त्यांनी एक डिझाईन, जो एक नेकलेसची डिझाईन होती, ती पूर्णपणे माझ्या अंगावर टाकली की तुम्ही तुमच्या हिशोबाने बघा. मला नवरात्री आणि फेस्टिवल दोन्हीसाठी एक सेमच नेकलेस हवा, म्हणजे मी दोन्ही फेस्टिवलमध्ये यूज करू शकते. आता त्याचं काय करायचं, कसं करायचं मला काहीच आयडिया नव्हती. फक्त सॅम्पल पीस माझा जो होता तोच घेतला होता, म्हणजे त्या सॅम्पलमध्ये चेंजेस करायचे होते. तर प्रेशराईज पण झाले की कसं करायचं, काय करायचं. आणि उद्या त्यांना ती पाहिजे, म्हणजे 19 डिसेंबरला त्यांना ती पाहिजे ऑर्डर, आणि 18 डिसेंबर आलं तरी माझं कम्प्लीटच नव्हतं झालं. सो 4 दिवस रात्र एक करून 3 ते 4 तास फक्त झोप काढल्यात रात्रीच्या, आणि तेवढ्या वेळामध्ये पूर्ण केली ती. ॲक्च्युली बल्क ऑर्डर होती, ती पूर्ण केली आणि फायनली ती आज गेली आहे, नाहूरला गेली आणि तिथून ती नॉर्वेला जाणार. सो कुठची ऑर्डर आहे ती बघूयात. तर त्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या त्या मैत्रिणींना, तुमच्या त्या मुलींना ज्यांना व्यवसाय करायची खूप इच्छा आहे, कुठून तरी इन्स्पायर होऊ इच्छितात, तर त्यांना हे चॅनल नक्की शेअर करा. आणि माझे व्हिडिओज, हे व्लॉग्स, डिफरंट व्लॉग्स जर तुम्हाला आवडले तर नक्की शेअर, सबस्क्राईब करा. तर पाहूयात त्या डिझाईन्स काय आहेत त्या. तर स्टोरी अशी आहे की त्या ताई राहतात नॉर्वेला, युरोपमध्ये, आणि त्यांना माझं इन्स्टाचं पेज सडनली मिळालं. त्यांनी ते पेज चेकआउट केलं आणि त्यांना कलेक्शन इतकं आवडलं की त्यांनी बल्कमध्येच मला ऑर्डर दिली. त्यातली एक ऑर्डर पुण्याला दिली त्यांनी. पुण्याला त्यांना ॲज अ गिफ्टिंग करायचं होतं एका लहान मुलीसाठी चोकर, आणि त्यांच्या बहिणीसाठी मंगळसूत्र द्यायचं होतं. तर ती ऑर्डर तुम्हाला इन्स्टा पेजला माझ्या दिसेल. मी डिस्क्रिप्शनमध्ये ती लिंक टाकून ठेवेल. तर त्यांनी ही सगळी ऑर्डर मला दिली होती आणि सगळी कस्टमायझेशनचीच होती. सो बनवायला तिला 3 ते 4 दिवस गेले, कारण याच्या आधीही माझ्याकडे एक खूप मोठी ऑर्डर आहे, 7K अराऊंड काहीतरी असेल ती. तर तिच्यावरती ऑलरेडी माझं काम चालू होतं. 3 ते 4 दिवसामध्ये त्यांची ऑर्डर मी पटापट रेडी केली. थोडं मध्ये काही ना काहीतरी राहतच होतं. ते 3-4 दिवस रात्र जागून मी हे काम कंप्लीट केलं, कारण त्यांना 19 डिसेंबरला काहीही करून पाहिजे होतं, म्हणजे माझ्याकडून ते 18 डिसेंबरला जाणं गरजेचंच होतं. सो सगळी पॅकिंग वगैरे पटापट करत होते, आणि तो दिवस होता मार्गशीर्षमधला शेवटचा गुरुवार. संध्याकाळी हळदी कुंकू करायचं होतं, आणि अजूनही मी देव बसवले नव्हते घरी, म्हणजे महालक्ष्मीची स्थापना केली नव्हती. खूपच बर्डन यायला लागलं होतं, कारण ही इम्पॉर्टंट, म्हणजे ही ऑर्डर ही तितकीच मला इम्पॉर्टंट होती. सो मग मी ठरवलं की आधी ही ऑर्डर कंप्लीट करते, म्हणजे ह्याचं पॅकिंग कंप्लीट करते, आणि मग आरामात देवीची पूजा वगैरे मांडते. सो पॅकिंग करत एका साईडला मी इंस्टाग्रामचं शूटिंगसुद्धा करत होते. इथे कॅमेरा दिसत नाही आहे, म्हणजे ॲडजस्ट करून मी सगळं केलं. पॅकिंग मला थोडीशी खूप छानच ठेवावी लागते, कारण हे सगळे पॅकेज जे आहेत ना, ते एअरटाईट पॅकेजेस आहेत. मोस्टली मी माझ्या सगळ्या क्लायंट्सना एअरटाईट पॅकेजेसच देते, कारण यामध्ये ज्वेलरी एकदम सेफ राहते. तुम्ही कितीही दिवस, वर्षानुवर्षे ती वापरू शकता, हँडमेड ज्वेलरी. सो पॅकिंग व्यवस्थित करावं लागत होतं. हे कार्डबोर्ड जे आहे ते कटिंग वगैरे करून, मंगळसूत्र व्यवस्थित लावून, नेकलेस, इयरिंग सगळं व्यवस्थित प्रॉपर करून मी पॅकेजिंग करते. तुम्हाला हे जवळून दिसेल, अगदी पाहते. हे ते बुट्टीचं मंगळसूत्र, आणि यामध्ये अजून एक लेफ्ट साईडला तुम्ही पाहत असाल एक नेकलेस बनवला आहे. तो पूर्णपणे कस्टमाइज होता, आणि सगळी डिझाईन त्यांनी माझ्या अंगावर टाकली की मला फक्त
फेस्टिवलमध्ये प्लस नवरात्रीमध्ये अशा दोन्ही फेस्टिवलमध्ये यूज होईल असा नेकलेस करून द्या. तो नेकलेस आता काय ते तुम्हाला हळूहळू दिसेलच. तर हे सगळं प्रेशराईजमध्ये मी काम केलं आणि फायनली ती ऑर्डर मार्गशीर्षच्या शेवटच्या गुरुवारी झालेली आहे. मला खूप छान वाटतंय. पिकअपला मी हे पॅकेज टाकलं होतं डिलिव्हरी एअरच्या थ्रू, त्यामुळे तो 4 वाजता त्यांचा माणूस पिकअप करायला येणार होता. सो खूपच घाई करत होते मी. बट एक सॅटिस्फॅक्शन आहे की 18 डिसेंबरला ही ऑर्डर जाते आहे, व्यवस्थित रेडी वगैरे होऊन जाते. तर ही ऑर्डर बनवून झालेली आहे. सगळे पॅकेट्स हे मी असे बनवलेले आहेत, व्यवस्थित पॅक करून ज्वेलरी छान अशी सेट करून ठेवली आहे. हे हेअर ब्रूच आहे, मी त्यांना ॲज अ गिफ्ट देते आहे. नवीनच लॉन्च केलेलं आहे ते. एक मोठा बॉक्स तयार झाला आहे यामध्ये. हा तो नेकलेस आहे. त्याचं डिटेल फोटो आहे ना मी इंस्टाग्रामवरती पोस्ट करणार आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक चेक करायला प्लीज विसरू नका. या सगळ्या डिझाईन्स तुम्हाला अगदी जवळून इंस्टाग्रामच्या पेजवरती दिसतील. मला बर्डन आलं होतं ही ऑर्डर रेडी होते की नाही, कारण पेमेंट ॲडव्हान्स झालं होतं. सो झालं आहे फायनली. पॅकिंगसुद्धा झालं आहे आणि पॅकिंग झाल्याच्या नंतर मी फायनली घट बसवले. घट नाही, मार्गशीर्षची पूजा मांडली 3:30 वाजता खरं तर. आणि तो पूर्ण दिवस माझा उपवासामध्येच गेला. मी अक्षरशः सकाळी वेफर खाल्ले होते आणि चहा प्यायली होती. त्यावरतीच मी माझा पूर्ण दिवस गेला आहे. खऱ्या अर्थाने माझा उपवास घडला. पूजा वगैरे झाली छान, एक समाधानाची पूजा झाली असं म्हणता येईल नक्कीच. आणि त्यानंतर मी संध्याकाळी साडी वगैरे नेसून व्यवस्थित रेडी होऊन हळदी कुंकूसुद्धा घातलं. आता घाईघाईमध्ये मला साडी नाही नेसता आली, कारण पूजा मांडणं खूप इम्पॉर्टंट होतं. त्यामुळे ओढणी वगैरे घेऊनच मी ते सगळं केलं. तयारी वगैरे केली, पुस्तक वगैरे पण वाचलं 4-4:30च्या दरम्यान. आणि मग माझ्या मुलाला मी स्कूलमध्ये आणायला गेले. तर संध्याकाळी हळदी कुंकू वगैरे केलं व्यवस्थितपणे आणि फायनली दिवस आजचा माझा असा गेलेला आहे. किंवा ऐकल्याने दुःख, दारिद्र्य, काळजी दूर होते. श्री महालक्ष्मीच्या कृपेने समृद्धी, संपत्ती, ऐश्वर. मोठी ऑर्डर आहे, ती कंप्लीट झाली आहे, पण ती आता काही दिवसानंतर शिपमेंट करायची आहे तिची. तर ती तिथं भरपूर मोठी आहे मुंबईची. तर ती तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये पाहायला मिळेल. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.